एक शिवभक्त आहे. छत्रपती शिवराय हे माझंही दैवत. पण अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. हे पाहून माझंही मन हेलावून गेलं. माझ्या डोळ्यात नकळतपणे अश्रू उभे राहिले. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यावर जय म्हणणारा मी आहे. मीच काय, माझ्यासारखे असंख्य लोक आहेत जे शिवबांना आदर्श मानतात. पण पुतळा कोसळल्यानंतर जे घडतंय ते पाहून होणाऱ्या वेदना प्रचंड आहेत. 26 ऑगस्टला पुतळा कोसळला. त्यानंतर लगेच त्यावरून राजकारण सुरू झालं. विरोधकांनी टीकेच्या फैरी झाडल्या. छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण केलं. पुतळा पडल्यानंतरच्या ज्या वेदना होत्या तेवढ्याच तीव्र याही वेदना आहेत. शिवरायांचा पुतळा पडण्याची बाब किती संवेदनशील आहे याची जाण असणारा एकही विरोधी पक्ष नेता नाही. सोशल मीडियावरची ट्रोल आर्मीही तिथे पोहोचली. छत्रपतींच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल केले. माध्यमही हे सगळं चवीने दाखवत आहे. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये. विरोधकांनी तर शिवरायांचा पुतळा पडणं ही बाब हाती कोलीत घेतल्यासारखी घेतली. दोषींना शिक्षा झाली पाहिजे यात काही शंकाच नाही. दोषी मोकाट सुटता कामा नयेच. मात्र शिवरायांच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो व्हायरल करणारे, शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम करणारे, त्यांचा आदर असणारे शिवप्रेमी मावळे असूच शकत नाहीत. शिवप्रेमी, शिवभक्त म्हणून मला ते फोटो पाहून होणाऱ्या वेदना असंख्य आणि अनंत आहेत.